हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत. माझं नाव देवेश राजन. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीनकडे नवीन जी असणारे मारुतीचं मॉडेल आहे. अरेनाचं आहे, नवीन आलेली आहे. म्हणजे आहे नवीन पद्धतीमध्ये तुम्हाला वेरियंट वेगवेगळे असणार आहे. वेरियंट वाईज तुम्हाला दाखवतो कोणती आहे. आणि मेन म्हणजे ती गाडी आहे ब्लॅक कलरमध्ये, दाखवतो तुम्हाला. हे माझं ना तुमच्याकडे आज नवीन करत गाडी घेऊन आलो. ही आहे आपली मारुतीची सुझुकीची एर्टिगा VX आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. आज तुम्हाला मी गाडीचं रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते व्हेरियंट असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असणार आहे, फीचर काय असणार आहे, याच्यावरती मला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्या आधी पण मी एर्टिगाचं मॉडेल केलेलं, पण ते वेगळं होतं आधीचं मॉडेल. स्टार्ट करतो पहिले गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघा, हेडलाईट तुम्हाला हा असा असणार दिला. हेडलाईट पूर्णपणे हा LED असणार आहे दिलेला तुम्हाला, ठीक आहे, साईडला. आणि इकडे तुम्हाला दिले काय असणार, इकडे लो बी असेल, इकडे हाय असेल, इकडे लो बी दिले असणार आहे. DRL पण दिलं असेल तुम्हाला एका साईडला. आणि हे टर्निंग इंटर रायडिंग की तुम्हाला दिले असणार आहे. हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेच नाही एका साईडला. प्रूफचं जे पण आहे हा पार्ट तुम्हाला हा पूर्णपणे असणार आहे क्रोममध्ये. सुझुकीचा मोठा लोगो दिले असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला दिली असणार आहे. फॉगलाईटवर फॉगलाईट तुम्हाला असणार आहे LEDमध्ये. वरतून तुम्हाला ही क्रोममध्ये ही फिनिशिंग दिलेली असणार आहे एका साईडला. हा पार्ट आय थिंक एक्सेसरीचा आहे, कस्टमर लावून घेतलेला आहे. आपण ही खालची पण एक लायडिंग आहे ही तर ही याच्याला ही पण असणार आहे. वरती तुम्हाला बोर्ड तुम्हाला असणार पूर्णपणे प्लेनमध्ये. वॉशर दिलेलं असणार आहे. वायफाय असणार आहे. CNG ही मॉडेल मॅन्युअलमध्ये. वरती तुम्हाला वायरलेस अँटेना दिलेला असणार याच्याला. आणि हे पण जे असणार आहे तुम्हाला दाखवतो, एक मिनिट साईड प्रोफाईल दाखवतो गाडीची. साईड प्रोफाईल बघितली तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे गाडीची, काही चेंजेस नसणार आहे. आधी म्हणजे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला अलोवेल दिलेले असतील, आणि बेस मॉडेलमध्ये आणि सेकंड बेस मॉडेलमध्ये तुम्हाला हे स्टिअरिंग तुम्हाला दिलेलं असणार आहे, विथ व्हील कॅप दिलेलं असणार आहे साईडला. टायरची साईज तुम्हाला असणार आहे, गाडीच्या टायरची साईज थोडी, टायरची साईज नेहमी वेगळी असते. 185/65 R 15 इंच तुमचे दिसणार आहे स्टील रिंग. तुम्हाला ही व्हील कॅप दिलेलीच नाही का साईडला. आणि फ्रंटचे तुमचे सस्पेन्शन दिलेले असणार आहे मॅक फंक्शन स्टूटमध्ये. आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क असेल, आणि रिअल तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक. इकडे तुम्हाला मड फ्लेक दिलेलं असेल का साईडला. हा पार्ट ॲक्सेसरीजचा आहे गाडीला लावलेला, हा पण पार्ट, ठीक आहे. आणि हे डोअर वायझर पण तुम्हाला हे ॲक्सेसरीचा पार्ट आहे. कस्टमरने हे लावून घेतलेलं आहे. गाडीचा सध्या डिलिव्हरी झालेली आहे, फक्त आता संध्याकाळी तो ओनर गाडी घेऊन जाणार आहे. ORM तुमचे बॉडी कलरमध्ये असणार आहे. टर्निंग राईट दिली असते याच्याला. सेमच तुम्हाला ड्रायव्हर साईडचा तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. हे बघा, ड्रायव्हर साईडचा तुम्हाला हा डोअर असा असणार आहे. की असणार आहे विथ, अरे एक मिनिट बाबा, मग चावी दाखवून देतो गाडीची. हे बघा, चावी अशी असणार आहे. नॉर्मली की असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी, फक्त बस एवढं असतं तुम्हाला दिलेलं याच्यामध्ये. हे बघा, फक्त ORM जे असणार आहे तुमचे फोल्ड होणार नाही, ते तुमचे नॉर्मली राहतील. टॉप मॉडेलमध्ये पण तुम्हाला सेमच राहतील याच्यामध्ये, जे आपले ORM असणार आहे लॉक अनलॉक करताना, ठीक आहे. सध्या चावी आतमध्ये ठेवतो. चावी आतमधला इंटेरियर पण तुम्हाला पूर्णपणे बीच कलरमध्ये असणार आहे. फुल फ्रंटला तुम्हाला डोअरमध्ये असणार आहे इकडे साईडला. स्टेअरिंग पण तुमचं नॉर्मली असेल. इथं हे आपलं हे थोडंसं हा कवर लावून घेतलेला आहे कस्टमरले या साईडला. रिअल प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेम असणार आहे दिलेलं, ठीक आहे. वरती तुम्हाला हाय माउंट स्टॉप लावून दिलेलं असणार आहे. आणि हे असणार आहे आपलं, आणि हे स्पॉइलर दिलेलं असतं घ्यायला. डिफॉगर नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला डिफॉगर भेटेल. CNG ब्रँडिंग आहे. वायपर पण तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये भेटेल. सुझुकीचं ब्रँडिंग इथं भेटेल. टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हॅलोजनमध्ये इकडे साईडला होऊ शकतात. इकडे पण तुम्हाला एक अशी लाईन दिलेली असणार आहे इकडच्या DRसाठी की. आणि रिव्हर पार्किंग लाईट आणि सॉरी रिव्हर पार्किंग लाईट आहे, आणि टर्निंग लाईट तुम्हाला दिलेली असणार इकडच्या. हा शेप पूर्णपणे हा दिलेला असणार आहे LEDमध्ये तुम्हाला या ठिकाणी. पण तुम्हाला आफ्टर मार्केट तुम्हाला कोणत्या लावून घेतो तुम्ही ते लावून घेऊ शकतात या ठिकाणी. इकडे ही पण पट्टी क्रोममध्ये ही पण कस्टमरने लावून घेतलेली आहे. इर्टिकाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले असतील इकडे साईडला. हा पण पार्ट ॲक्सेसरीचाच आहे, कस्टमरने लावून घेतलेला आहे. हा पार्ट आहे, हा पार्ट आहे. नंतर वगैरे रिफ्लेक्टर आहे तुम्हाला दिलेले. खाली तुम्हाला हुक दिलेलं असतं इकडे साईडला. आणि पाठीमागच्या टायर तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेला असेल, आणि पाठीमागे तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे टॉरिझम बीममध्ये. तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो. कॅमेरा हां, यामध्ये तुम्हाला कॅमेरा नाही भेटणार. हे बघा, बूट तुमचं असं असणार आहे. CNG गाडी, कारण की टाकी तुमची 60 लिटरपर्यंत असणार आहे. हे तुमच्या याच्या खालच्या ह्याला तुम्हाला CNG तुम्हाला टाकी भेटेल इकडच्या ह्याला, ठीक आहे. 60 लिटरपर्यंत तुमची CNGची टाकी असणार आहे. आणि याची तुम्हाला 45पर्यंत किंवा 48पर्यंत तरी तुम्हाला फ्यूलची टाकी दिलेली असणार आहे एर्टिगामध्ये. आणि वरती तुम्हाला पॅकिंग पूर्ण असं या ठिकाणी दिलेलं एर्टिगामध्ये तुम्हाला असणार आहे. हे तुम्हाला टेलगेट बंद करण्यासाठी तुम्हाला इथं हे दिलं असतं सेक्शन ह्याच्याला बंद करण्यासाठी इथं, ठीक आहे. आणि स्पेअर व्हील तुम्हाला याच्या खालीच भेटेल. या टूल किट तुम्हाला भेटून जातील या ठिकाणी. टूल किट तिथं असणार आहे. आणि आपला स्पेअर व्हील खालच्या मध्ये असणार एका जायला. खाली तुम्हाला बघा स्पेअर व्हील देऊन समजा खाली. आणि हे बघा, आणि ही 50-50मध्ये तुमचं हे सीट आहे ना आपलं, हे पण हे करू शकतो, रिक्लाइन करू शकतो. हे पण होईल आणि हे पण होऊन जाईल, ठीक आहे. 7 सीटर आहे, 6 सीटर म्हणतात याला.
7 सीटर तरी पण लक्ष ठोकतो, म्हणजे एक बारीक मुलगा जरी असला ना तो पण इथं बसून जाईल आरामशीर या पाठींगे. मी आता टेलगेट बंद करून टाकतो. रिअर डोअर ओपन करून दाखवतो तुम्हाला आता. रिअर डोअरमध्ये पण तुम्हाला सिम्बल असणार आहे, पूर्णपणे सिंगल टोनमध्येच असणार तुम्हाला. इंटेरियर पूर्णपणे क्रोम डोअर हँडल असणार आहे, पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच असणार आहे, बॉटल होल्डर आहे, स्पीकर तुम्हाला 4 असतील, ट्विटर तुम्हाला टॉप मॉडलमध्ये भेटतील. इथं तुम्हाला थोडं स्पेस दिली असणार आहे न्यूजपेपर ठेवणार एका साईडला, आणि हे रिक्लाइन करण्यामध्ये दिले असणार एका साईडला. नंतर मग हेडरेस्ट तुमचे असणार आहे माउंटेडमध्ये, आर्मरेस्ट दिलेले असणार एका साईडला. नंतर आपण याला हे करून आपण सीट तुमचं हे फोल्ड होऊन जाईल एका साईडला, आणि पाठीमागून जात असेल तर ती सीट पुढे करून आपण आतमध्ये घेऊ शकतो एका साईडला. आणि हे जे ब्लॅक कलरचे जे आहे तुम्ही इथं 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट पण दिलेलं सेक्शन या ठिकाणी. 2 कप होल्डर दिले असतात पाठीच्या साईडला, कप होल्डर किंवा हे दिलं नाही बॉटल होल्डर दिले असतात. इथं तुम्हाला रिफ्लेक्टर असतील, आणि हे मॅट आहे, हे ॲक्सेसरीजचा पार्ट आहे, हा एक कस्टमरला भेटलेला आहे. आणि इथं तुम्ही तरी पण मिनिमम तरी इथं 3 लोक, पाठीमागे पण 3 लोक, पण लहान मुलगा असेल तर 3 लोक, आणि इथं पण तुम्हाला 3 लोक बरोबर होतील. ठीक आहे, म्हणजे तिकडे 5 आणि 2 हे इकडचे, हे तुम्ही टोटल मिळून तुमचे 7 तरी लोक किंवा 6 तरी लोक इथं मावतील बरोबर या ठिकाणी. इथं पण तुम्हाला बघा इथं 12 वॉट तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आपण मोबाईल चार्ज करण्यासाठी किंवा काहीतरी हे करण्यासाठी पण यूज करू शकतो याला इकडे साईडला. सेमच तुम्हाला बघा ड्रायव्हर साईडचा रो पण होतो हे बघा. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे, डोअर क्रोम डोअर हँडल असणार आहे, पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे, ओव्हर विंडचे कंट्रोल दिलेलं असेल साईडला. आमने हे लॉक अनलॉक करण्यासाठी दिले असणार आहे, स्पीकर असेल, बॉटल होल्डर हे स्पेस दिले असेल साईडला. पुढचं डॅशबोर्ड तुम्हाला डोल टोनमध्ये असणार पण फ्लॅटमध्ये दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 2 एअरबॅग दिलेले असेल, ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड साईडला, आणि साईड कर्टनला पण तुम्हाला एअरबॅग दिलेले असणार साईडला इथे. ठीक आहे, आणि 5 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स भेटून त्यामध्ये. आणि इथं बघा इथं तुम्हाला आपण चेंज करू शकतो फ्यूलमध्ये, CNG टू फ्यूलमध्ये आपण इथं चेंज करू शकतो. हे आपलं हेडलाईटचं कंट्रोल आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, हेडलाईटचे कंट्रोल माहिती असणार आहे. चाबी तुम्हाला परत लावून दाखवतो, चाबी इथं हे बघा तुम्हाला तर मी आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा इथं तुम्हाला याला पाठीमागे पुढे घेऊ शकतो पण याच्याने. आणि ही तुम्हाला असणार आहे रिक्लाइन करण्यासाठी सीटला, सीट ॲडजस्टेबल इथं तुम्हाला भेटणार नाही. हे पण पार्ट जो असणार आहे हा ॲक्सेसरीचा पार्ट आहे, हा सीट कवर इकडे तुम्हाला कस्टमरला लावून घेतलेला आहे. फ्रंटला तुम्हाला बसून दाखवतो पहिल्यांदा. स्टेअरिंग तुमचं असं असणार आहे, तुमचे इन्फॉर्मेशन सिस्टम कंट्रोल दिली असेल. इकडे तुम्हाला ऑडिओ सिस्टीम विथ इलेक्ट्रोस्टॅटिक टच बटन आय टाईपमध्ये तुमचं प्लेअर भेटेल. त्यावरती पन्नी लावलेली इकडे साईडला तुम्हाला चालू करून दाखवतो. इथं हे चालू आहे या ठिकाणी, पण तुम्हाला सध्या इथं दिसणार नाही, हे काढून बघायला लागेल. हे बघा चालू आहे इथं. थोडंसं याच्यामध्ये बघा तुम्हाला हा प्लेअर तुमचा नॉर्मली टचमध्ये असेल, फक्त इथं डिस्प्ले तो छोटा साईजचा असणार आहे. असणार आहे, रेडिओ असणार आहे, नंतर बाकीचे सेटअप दिलेले असेल आपल्या याच्यामध्ये. वरती तुम्हाला सनवायझर विथ तिकीट होल्डर दिलेलं आहे साईडला, आणि आयवर येऊन तुमचे असणार आहे डे नाईटमध्ये. लॅम्प दिलेलं असणार आहे, माईक दिलेलं असेल साईडला, सनवायझर विथ मिरर दिलेलं असणार आहे साईडला. वरती तुम्हाला इथं AC चे वेंट दिलेले असतील साईडला. हे आतमध्ये फक्त गरम हवा भेटण्यासाठी इथं तुम्हाला AC चे वेंट दिलेले असणार साईडला. ठीक आहे, पुढचं जे पण असणार आहे इकडे पण तुम्हाला AC चे वेंट दिलेले असणार आहे. इथं तुम्ही आपण ॲडजस्ट करू शकतो इकडे साईडला. तुमचं पुढचं जे पण कंट्रोल आहे हे तुम्हाला हे असं असणार आहे ॲनालॉगमध्ये. इकडे तुमचं हे RPM मीटर असणार आहे, सेंटर तुम्हाला MID दिली असणार आहे, आणि हे तुमचं असणार आहे स्पीडोमीटर. इकडे तुम्हाला असणार आहे फ्यूलचं इकॉनॉमिक पेट्रोलची, आणि इकडे तुम्हाला असणार आहे ही CNGची किती भरली आहे CNG ते यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, बाकीचे तुमचे हे फंक्शन दिलेले असणार, इंजिन लाईट, इंजिन लाईट, बॅटरीचे लेवल असणार आहे. नंतर मग तुम्हाला इथं बघा इथं आपण हे चेंज करू शकतो, मोशन बिशन टाईम दिलेली असणार आहे. नंतर मग सीट बेल्ट रिमाइंडर असणार आहे, किती किलोमीटर झाली ते, ट्रिप A ट्रिप B इथं आपण हे सेट करू शकतो या ठिकाणी. हे बघा मित्रांनो एक मिनटं, हे बघा तुम्हाला मध्ये MID मध्ये तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे, टॉर्क, पॉवर, एक्सलेशन, टोटल वोल्ट टायमिंग, CNG किती भरलेली आहे ती, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आणि हे ॲनालॉगमध्ये तुम्हाला क्लॉक दिलेलं असणार आहे, आणि डेट दिलेली असणार इथं, आणि खालच्या साईडला तुम्हाला दिले असणार आहे किती किलोमीटर झाले होते, आणि हे बाकीचे तुम्हाला सीटमेंट रिमाइंडर, आणि फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची ॲव्हरेज भेटते गाडीची ते सगळं यामध्ये तुम्हाला दिसत राहील या ठिकाणी. क्लॉक बॉक्स तुम्हाला भेटून जाईल, फर्स्ट एड किट असणार आहे, आणि बाकीचे तुम्हाला टूल किट भेटून जाईल यामध्ये. ACचं तुम्हाला कंट्रोल मॅन्युअली असणार दिलेले इकडे साईडला. नंतर मग तुम्हाला खाली 12 वॉटचं सॉकेट दिलेलं असणार आहे, ऑक्स विथ USB पोर्ट दिलेलं असणार आहे. ठीक आहे यामध्ये, आणि हे रिमोट तुम्हाला याच्यात दिलेलं असणार आहे, इन्फोटेनमेंट सिस्टम. सेंटर तुम्हाला हॅझेट लॅम्प दिलेलं असणार आहे इकडे साईडला. ACचं वेंटिलेशनचा सेक्शन इथं असणार आहे, एअरबॅग दिलेलं असणार इकडे साईडला. पुढचा हा पोर्शन तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा फ्लॅटमध्ये दिलेला.
हे आपलं वायपरची कंट्रोल असेल आणि तिकडे हेडलाईट आणि टर्न इंडिकेटरची लाईटची कंट्रोल तुम्हाला दिलेली असेल त्याच्या गाडीला. ठीक आहे. बाकी सर्व तुम्हाला सर्व एस असणार आहे. ABS, EBD, ESP, हिल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये सगळं भेटून जाईल. मारुतीच्या मॉडेलमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला हेच सेक्शन तुम्हाला फीचरमध्ये तुम्हाला भेटून जातील. इंजिन इम्युलायझर, नंतर मग ISO FIX चाइल्ड सीट बेल्ट अँकरेज, नंतर मग फ्रंट अँड रियर सीट बेल्ट रिमाइंडर, नंतर मग हाय स्पीड अलर्ट सिस्टीम, नंतर स्पीड सेन्सिटिव्हिटी, ऑटोमॅटिकली डोअर लॉक होऊन जातील, सिक्युरिटी अलार्म आहे, रियर पार्किंग सेन्सर आहे, सेंट्रल लॉकिंग आहे, फ्रंट फॉगलाईट तुम्हाला भेटतील. सेफ्टीमध्ये तुम्हाला सर्व हे तुमचं हे वॉल्यूमचे कंट्रोल दिलेले असणार आहे लेफ्ट साईडला साईडला. आणि इथं तुम्हाला हे ट्यून म्हणजे रेडिओ तुम्ही फ्रिक्वेन्सी जी असणार आहे तुम्ही इथं सेट करू शकतात. पॉवरचं बटन दिलेलं आहे साईडला. बाकीचे सगळे हे तुमचे फंक्शन दिलेले असणार आहे. सध्या हे दिसत नाही, सध्या इथं ओन आहे. ओन असल्यामुळे तुम्हाला हे दिसत नसतं आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे, वायफाय दिलेलं असणार आहे, सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ऑक्स USB तुम्हाला दाखवत दिला, कनेक्शन करून आपण चालू करू शकतो यामध्ये. इथे तुम्हाला हे बघा इथे तुम्हाला दिले असणार आहे टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जर भेटून जाईल. यामध्ये जर तुम्हाला आफ्टर मार्केट लावून घ्यायचं असेल तर 2 कप होल्डर दिलेले असणार आहे. इकडे तुम्हाला 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स दिले असणार आहे. 5 स्पीड असणार आणि 6 स्पीड तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये भेटून पाहिजे. इथे तुम्हाला असणार आहे हँड ब्रेक तुमच्याकडे दिलेले असणार आहे. बाकी सगळं समस्येमध्ये असणार आहे. खाली तुम्हाला मॅट तुम्हाला दाखवून दिले पाहिजे, डिक्कीमध्ये ठेवून दिलेले. आता मी तुमचं बोनट ओपन करून दाखवतो, इंजिनबद्दल माहिती देतो आणि तुम्हाला कोणते कोणते कलर भेटतील गाडीमध्ये. आणि मेन म्हणजे आपले हे पण आपले डायमेन्शन काय असणार आहे. डायमेन्शन तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे, काय वेगळं नसेल तुमचं. ठीक आहे. तुम्हाला पर्यंत मी बोनट ओपन करून दाखवतो. इथं हे दिलेलं असणार आहे. इथं फंक्शन पुढे चालू झाला. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो, नंतर तुम्हाला दाखवतो. हे इंजिन तुमचं नवीन असणार आहे. BS6 कंप्लायंट इंजिन असणार आहे, स्मार्ट हायब्रिड नेक्स्ट जनरेशन 1.5 लिटर के सिरीज इंजिन विथ स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये भेटेल. आणि आधुनिक इंजिन असणार आहे ते 1.5 लिटरचं असेल, पण के सिरीज इंजिन विथ CNG टेक्नॉलॉजीनुसार तुम्हाला भेटणार असेल. BS6 कंप्लायंट इंजिन असणार आहे ते पण CNGमध्ये, पेट्रोल विथ CNG असणार आहे. पेट्रोल मॉडलमध्ये तुमचं 1500 cc इंजिन दिलेलं असणार आहे, ज्याची मेन मॅक्झिमम पॉवर आहे 75.8 bhp, जी 6000 RPM चालू येते आणि 136.8 Nm टॉर्क भेटतो, तो 4400 RPM चालवतो. पेट्रोल विथ CNGमध्ये तुम्हाला पॉवर वेगळी भेटते. CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 64.6 PSI पॉवर भेटते, ती 5500 RPM चालवते CNGमध्ये. 121.5 Nm टॉर्क भेटतो तुम्हाला CNGमध्ये, जो 4200 RPM चालवतो. इंजिन ओपन केलं तेव्हा तुम्हाला असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन जागा दिली असणार आहे. इकडे तुमचं असं असणार आहे हे आपलं इंजिन घ्यायला. बाकीचे तुम्हाला फंक्शन दिलेले असणार, ब्रेक ऑइल असणार आहे, हे वायपरचं ऑइलचं आहे, तुम्हाला ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे घ्यायला. बॅटरी असेल, गिअरबॉक्स तुमचा खाली असणार आहे. मध्ये तुम्हाला जी जागा आहे तुम्हाला भरपूर असणार आहे. तर तुम्हाला खाली तर तुम्हाला कोणतं कवर लावून घेत असं आपल्या इंजिनच्या खाली तुम्ही ते एक्सेसरीच्या पार्टमध्ये किंवा आपलं आफ्टर मार्केट पण तुम्हाला ते खालचं तुम्हाला कवर भेटून जाईल. यामध्ये आधुनिक गोष्ट तुम्हाला भरपूर स्पेस पण भरपूर चांगला दिलेला त्याच्यामध्ये. आणि NCPमध्ये तुम्हाला 3 स्टार तरी रेटिंग ही गाडी आहे ग्लोबलमध्ये. आता मी गाडीचा बोर्ड बंद करतो. बाकीचं तुम्हाला आपलं कलर आणि डायमेन्शन काय असणार मध्ये आता सांगतो तुम्हाला. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ असणार आहे 4395 mm पर्यंत लेंथ दिली असेल. वीट असणार आहे 1735 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1690 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 2740 mm पर्यंत. टर्निंग रेडियस असणार आहे 5.2 पर्यंत. आणि सिटिंग कॅपॅसिटी असणार आहे 7 सीटर. या गाडीमध्ये तुम्हाला LXI, VXI, ZXI, ZXI प्लस मॅन्युअलमध्ये तुम्हाला मायलेज मिळेल 20.51 km/लिटरचा. आणि VXI, ZXI, ZXI प्लस ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला भेटेल 20.30 km/लिटरचा. आणि आपलं CNGमध्ये तुम्हाला माहिती भेटतो VXI MT आणि ZXI MTमध्ये 26.11 km/kg पर्यंत. कलरमध्ये तुम्हाला असणार आहे रेड, ब्राऊन, मॅग्मा ग्रे, ब्ल्यू, ऑक्सफोर्ड ब्ल्यू असणार आहे, पिरियल आर्टिक व्हाईट असणार आहे, नंतर स्प्लेंडिड सिल्वर असणार आहे आणि एक पिरियल मिडनाईट ब्लॅक. एवढ्या कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मी मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ. आत्तापुरतं मी हा व्हिडिओच थांबवून सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. कल्याण फाट्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल. वेलॉक्स मोटर याच्या बाजूला बरोबर नेक्साचं पण शोरूम आहे. तुम्हाला जर कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही जाऊन करू शकतात. ठीक आहे. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज गाडीची प्राईस जी पण असणार ती अपडेट होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. Ertiga VXI मॅन्युअल ट्रान्समिशन.
आणि जे लोक माझ्या चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्यांची नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.